कोमात असलेल्या भावासाठी निघालेल्या भावाचा दुर्दैवी मृत्यू। रायखेडा पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी। नशिबाचा खेळ किती क्रूर असू शकतो याची जाणीव करून देणारी, मनाला सुन्न करणारी घटना रविवारी सकाळी जिंतूर तालुक्यात घडली। 1.5 महिन्यापासून कोमात असलेल्या भावाच्या उपचारासाठी पैशाची व्यवस्था करून संभाजीनगरकडे निघालेल्या तरुणाचा वाटेतच भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना जालना रस्त्यावरील रायखेडा पाटीजवळ रविवारी दिनांक 31 मे रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडली। या अपघातात त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दाताड येथील अनिल देवदास सुर्वे वय 25 वर्ष आणि त्यांचा मित्र संकेत दत्ता बेले वय 25 वर्ष राहणार पुसद हे दुचाकीवरून जिंतूर मार्गे संभाजीनगरकडे निघाले होते। अनिल याचा मोठा भाऊ मागील 1.5 महिन्यापासून संभाजीनगर येथे रुग्णालयात कोमात असून त्याच्या उपचारासाठी लागणारे पैसे घेऊन दोघे भाऊ धाव घेत होते, मात्र नियतीने वेगळेच लिहून ठेवले होते। रायखेडा पाटीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। धडकेनंतर दोघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थरोळ्यात रस्त्यावर पडलेले होते। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत दोघांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख अजीज यांनी तपासणीअंती अनिल सुर्वे यांना मृत घोषित केले, तर संकेत बेले यांच्या डोक्याला तसेच हातपायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून अनिल सुर्वे यांच्या पश्चात पत्नी, एक चिमुकली मुलगी असा परिवार आहे। आधीच एक मुलगा कोमात असल्याने चिंतेत असलेल्या सुर्वे कुटुंबावर आता आणखीन एक घात झाला आहे। भावाच्या जीवासाठी धावणारा भाऊच कायमचा निघून गेल्याने दाताड गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आहे। घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उद्धव माने व हरिभाऊ गायकवाड यांनी घटनास्थळी व रुग्णालय येथे भेट दिली असून घटना घडताच अज्ञात वाहन चालक पसार झाला होता। वृत्त येईपर्यंत या प्रकरणी चारठाणा पोलिसात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।